तर आता पुढल्या महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होत आहे। तर पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतीची कामे चालू होतात आणि शेतीची कामे चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतामध्ये जावं लागते आणि काम करावंच लागते। तर शेतीमध्ये गेल्यानंतर विंचवायचा खूप आपल्या शेतामध्ये वावर असतो। तर एखादा विंचू चावला तर त्याचा उपाय काय आहे हे शेतकऱ्यांना माहिती नाही, कारण लगेच आपल्याला तो उपाय करावा लागते। तर माझ्या बाबांना पण 2 वेळा विंचू चावलेला आहे। तर दोन्ही वेळा माझ्या बाबांना खूप तकलीफ झाली आहे। तर मी मागे व्हिडिओ बनवला होता सापावरती की साप चावल्यानंतर, साप सर्पदंश झाल्यानंतर कोणता उपाय आहे 100% की त्याच्यानंतर आपण साप सर्पदंश झाल्यानंतर पण आपण वाचू शकतो। तर त्या व्हिडिओमध्ये मला एवढे कॉल आले की सर सापावरती तर व्हिडिओ बनवल्या, पण आता शेतीची कामे चालू होत आहेत, पावसाळा लागला आहे, शेतीची कामे आता चालू होत आहेत। एक विंचू चावल्यानंतर आपल्याला काय उपाय करावा काय उपाय आहे याच्यावरती व्हिडिओ बनवा असे मला कॉल आले। तर त्याच कॉलवरती मी आज व्हिडिओ बनवत आहे, कारण माझ्या बाबाला पण 2 वेळा विंचू चावला आहे। तर काय वेदना होतात ते माझ्या बाबालाच माहीत, कारण 10 तास तरी त्यांना झोपू नाही दिलं नाही काही, ठीक आहे। विंचू चावला आणि त्याच्यानंतर काही उपाय नाही केला, जे उपाय नाही केला त्याच्यामुळं खूप वेदना झाल्या, 10 तास तरी त्या वेदना सतत राहतात। तर आजचा व्हिडिओ हा आहे की जे विंचू आहेत 2-3 प्रकारचे आहेत, एक लालवाला राहते आणि एक काळावाला, ठीक आहे, मोठा छोटा असे विंचू राहतात। तर त्याच्यावर आपल्याला उपाय काय आहे, तर त्याच्यावर 5 उपाय आहे। तर त्या 5 उपायांपैकी जो शेवटचा 5वा जो उपाय सांगणार आहे तो 100% तुम्हाला ज्या वेदना आहेत, जे विंचू चावल्याचं जे विष आहे, विंचवाचं विष आहे ते उतरून जाणार आहे। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता पुढल्या महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होत आहे आणि शेतीची कामं आता चालू होणार आहे पुढल्या महिन्यापासून। आताच जस्ट चालू झाले आहेत, पण पुढल्या महिन्यापासून जास्तच कामे चालू होतात शेतीचे। तर शेतामध्ये विंचू तर असतात आणि सगळ्यांना विंचवाचा दंश होतो। विंचू चावल्यानंतर माणूस तर मरत नाही, माणसाचा मृत्यू होत नाही, पण ज्या वेदना आहेत त्या सहन होत नाही आपल्याला। ज्या वेदना आहेत त्या 10 तास 12 तास म्हणा किंवा 8 तास म्हणा त्या वेदना राहतात। तर त्या वेदनावर उपाय काय आहे, विंचू चावल्यानंतर उपाय काय आहे, तर ते 5 उपाय कोणते तर बघा। पहिला उपाय आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लांब झाला तरी चालेल, ठीक आहे, पण उपाय बघा। जो मी 5 उपाय सांगणार आहे ते 5ही उपाय तुम्ही करून पहा, ठीक आहे। तर पहिला उपाय आहे माचीची, तुम्ही माचीच्या काड्या घ्या, 6 ते 7 काड्या घ्या आणि त्याचा जो माचीचा गूळ राहते समोरचा, जो आपण काडी पेटवतो आणि त्याच्याने आग निर्माण होते, तो जो गूळ राहते तो एका कागदावरती 6 ते 7 काड्याचा गूळ काढायचा। कागदावरती काढल्यानंतर त्याला हातावरती घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 थेंब पाणी टाकायचं आणि त्याला मिसळवायचं चांगलं। ते मिसळल्यानंतर जिथे विंचू चावला त्या जागेवरती लावायचा, ठीक आहे। तर त्या जागेवरती लावल्यानंतर विष उतरते, ठीक आहे, आणि ज्या वेदना होतात त्या कमी होतात, ठीक आहे। हा झाला पहिला उपाय। आणि दुसरा उपाय आहे तो बघा, चिंचची जी बी आहे, चिंच तर सगळ्यांनी खाल्लीच आहे आणि चिंच सगळ्यांना माहीत आहे। जे चिंचेची बी आहे, जे अंदरची जे बी राहते, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो माहीत नाही, पण चिंचेची जी बी आहे त्याच्यावरची वरची साल काढून टाकायची, म्हणजे चिंचेला फोडायचं, त्याच्यात 2 फायका करायचा, म्हणजे 2 त्या बीच्या 2 अलग अलग करायचा त्या बीला, आणि जी वरची साल आहे ती काढून टाकायची। ती काढून टाकल्यानंतर जे चिंचेची बी आहे तिला एका दगडावरती घासायचं, चांगलं घासायचं। घासल्यानंतर चिंचेच्या बीला थोडं गरम करायचं। गरम केल्यानंतर जिथे विंचू चावला, जिथे विंचूचा दंश झाला त्या जागेवरती गरम गरम ते लावायचं, चिंचेची बी। ते लावल्यानंतर थोड्या ज्या वेदना आहेत त्या कमी होतात आणि विष पण उतरायला सुरुवात होते, ठीक आहे। हा झाला दुसरा उपाय। तिसरा उपाय बघा, तिसरा उपाय आहे तो आहे तुरटीचा। जे आपली तुरटी राहते, थोडी तुरटी घ्यायची आणि ते एका वाटीमध्ये ते तुरटी घ्यायची आणि तिला एक मेणबत्ती पेटवायची,
ठीक आहे, लक्षात घ्या बरोबर. तुरटी आहे तिला एका वाटीमध्ये घ्यायचं, मेणबत्ती पेटवायची आणि त्या मेणबत्तीवर त्या तुरटीला गरम करायचं. गरम केल्यानंतर ते तुरटी पिघलते. पिघल्यानंतर पिघल्यानंतर ते जे आहे जिथे विंचू चावला तिथे लावायचं. वेदना खूप कमी होतात या तुरटीमुळे आणि जे विष पण उतरायला सुरुवात होते. हा होता तिसरा उपाय. आणि चौथा उपाय बिलकुल सोपी आहे. चौथा उपाय आहे जिथे विंचू समजा आपल्याला विंचू चावला, ठीक आहे, त्यानंतर लवकरच आपल्याला वेदना जाणवत नाही, कारण विष जे आहे हळूहळू पसरते आपल्या शरीरामध्ये, लवकर पसरत नाही. आपल्या खेड्यामध्ये आपल्या गावामध्ये एक असे उपाय आहे की झाडफूक मंत्र वगैरे टाकून विष उतरतात, असं काही नाही. ठीक आहे, मी जे उपाय सांगत आहोत ते करा. कोणा झाडफूक कोणाच्या बोवाच्या याच्यामध्ये कोणत्या महाराजाच्या याच्यामध्ये पडू नका. झाडफूक तंत्रमंत्राने विष उतरत नाही कधीच. ठीक आहे. चौथा उपाय आहे सफरचंद. विंच चावल्यानंतर सफरचंद खा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲपल म्हणतो, ज्याला आमच्या विदर्भामध्ये सफरचंद आणि सेब पण म्हणतात. ते सफरचंद खाल्ल्यानंतर ज्या वेदना आहेत त्या खूपच कमी होतात. ठीक आहे, हा झाला चौथा उपाय. आणि पाचवा उपाय बघा. पाचवा उपाय फार महत्त्वाचा आहे. याच्याने 100% जे विष आहे, ज्या वेदना आहेत त्या कमी होतात 100%. तर पाचवा उपाय म्हणजे असा की विंचू चावल्यानंतर मी जेवढे पण उपाय सांगितले ते न करता सरळ सरकारी दवाखान्यात जायचं आणि एक इंजेक्शन मिळते, इंजेक्शन घ्यायचं. इंजेक्शन घेतल्यानंतर अर्ध्या तासामध्येच तुमच्या ज्या वेदना आहेत आणि जे विष आहे विंचूचं ते उतरून जातात. अर्ध्या तासामध्ये, अर्ध्या की एका तासामध्ये. सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे हा पाचवा उपाय. त्यासाठी मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की जो मी पाचवा उपाय सांगणार आहे तो 100% उपाय आहे. कारण सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर इंजेक्शन घेतल्यानंतर आपल्याला अर्ध्या ते एका तासामध्येच ज्या विंचूचे विष आहे त्याच्या ज्या वेदना आहेत, आपल्याला शरीराला ज्या वेदना होतात त्या भरपूर त्या अर्ध्या ते एका तासामध्येच कमी होतात. हा पाचवा उपाय नक्की करा. जे मी 4 उपाय सांगितले आहेत त्या 4ही उपाय तुम्ही करून बघा. जरी विष ना उतरलं तर पाचवा जो उपाय सांगितला आहे शेवटचा जो आहे सरकारी दवाखाना, त्याच्यामध्ये जा आणि तुम्हाला अर्ध्या ते एका तासामध्ये जे तुमच्या वेदना आहेत त्या कमी होतात. ठीक आहे. तर मंडळी, हीच झाली आजची माहिती. विंचू चावल्यानंतर आपल्याला काय उपाय करायचा आहे. मी तुम्हाला 5 उपाय सांगितले आहे. ते 5ही उपाय, जे 4 उपाय सांगितले ते 4 आपल्याला घरी करता येतात आणि जो 5वा आहे तो आपल्याला दवाखान्यात जावंच लागेल. पण 5वा उपाय 100% जे काम करतो, ज्या वेदना आहेत त्या कमी करतात. ठीक आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करा, कारण आता शेतीचे कामं चालू झाले आहेत. शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. एक लाईक करा, शेअर करा. लाईक केल्याने मला पैसे मिळत नाही, फक्त लाईक केल्याने हा जो व्हिडिओ आहे सर्वत्र पसरतो आणि सगळ्यांना हा व्हिडिओ दिसतो. ठीक आहे. मला 1ही रुपया मिळत नाही तुमच्या लाईकनं. ठीक आहे. आणि शेअरने मला 1ही रुपया मिळत नाही. शेअर करा, लाईक करा. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, ज्यांनी पण मागचा व्हिडिओ बघितला नाही सर्पदंश झाल्यानंतर काय उपाय करायचा आहे तर मी तुम्हाला इमेज दाखवता, हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. ठीक आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.